यतो परतस्यास्तेषु विघ्नेषु ये ब्रह्मविद्यान्ति यत्सूरयः तेजो वारिमृगां यथा यत्र सर्वो गाम्नाशेन समरस्तको सत्यं परं सत्यं परं मृत्तिकेचा विट घेऊन काय करील घट येऊते तंतोपट सांडील तो. भगवान सिद्धेश्वराच्या असीम कृपेनं श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 119 ओवीचा आपण विचार करतो आहोत. विषय आहे त्याग. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना, मृत्तिकेचा विट घेऊन काय करील घट. मडकं आहे मडकं, आणि ते मातीला विटलं तर मडकं राहील का? कारण मातीशिवाय मडकं नाही. मग मातीला विटलं, ते म्हणे मला मातीचा विट आला, मग तो घट राहील का? नाही राहणार. माती हे ज्याचं स्वरूप आहे, माती ज्याचं मूळ कारण आहे, ती मातीच नसेल तर घट होणार नाही. किंवा वस्त्राने दोऱ्याचे भांडण केलं, कोणी वस्त्राने कशाचे भांडण केलं? दोऱ्याचे. आणि सांगितलं तुला सोडचिठ्ठी. कुणाला? दोऱ्याला. वस्त्र राहील का? एकची तंतू नाना पंतू धोतर आणि लुगडे जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. एकची माती नाना भिंती रांजण आणि सुगडे जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. एकची सोने नाना लेणे बाळे आणि बुगडे जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. मुक्ताबाई म्हणे ऐक चांग्या ब्रह्म चहूकडे जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. भगवंताने उदाहरण दिलं त्याग. मातीला जर घट विटला तर घट राहणार नाही. दोऱ्याला जर वस्त्र विटलं तर वस्त्र राहणार नाही. कारण वस्त्र हे त्याचं स्वरूप आहे, त्याचा त्याग करून चालणार नाही. सोन्याचे दागिन्याचे भांडणं झाले, म्हणून त्याने सांगितलं तुमचं आमचं पटत नाही. कोणाचे भांडणं झाले? सोन्याचे आणि दागिन्याचे. सोनं दागिना वेगळं वेगळं का? दिसायला जरी दागिना असला तरी असायला काय आहे? सोनं आहे. दिसायला वस्त्र पण असायला दोरा आहे. दिसायला मडका आहे, असायला माती आहे. काय
तसं त्याग हा कुठे करावा, कशाचा करावा, का करावा, याचा विषय आपला चाललेला आहे. त्याग हा कर्माचा करायचा नाही, कर्माच्या फलाचा त्याग करायचा. कर्माचा त्याग करून चालणार नाही. कारण कर्म ही आपली भूमी आहे. मनुष्य देहाला किंवा या मृत्यू लोकाला कर्मभूमी हे नाव आहे. काय नाव आहे? कर्मभूमी. 84 लाख योनीपैकी फक्त हा मनुष्य देहच कर्मभूमी आहे. बाकी सगळ्या काय आहे? बाकी सगळ्या भोगभूमी आहे. इथं जे करायचं ते कुत्री, मांजरं, गाढवं, डुकरं वगैरे सगळ्या देहामध्ये मुंगी, काय झुरळं, पाली, ढेकणं असतील, या सगळ्या देहामध्ये इथं केलेलं कर्म भोगायचं आहे. मग सगळे ज्या योनी आहेत, झाडासुद्धा दगडा, लोह लोष्ट पाषाण असं म्हटलेलं आहे. लोखंड, दगड, माती, लोह लोष्ट पाषाण, झाडं, हे सगळ्या योनी आहेत. आणि तेवढ्या योनी इथं केलेल्या छोट्याशा आयुष्यामध्ये छोटंसं कर्म आणि त्याचं फळ कोट्यावधी वर्ष भोगवलं. कोट्यावधी वर्ष हे तर चिमटभर आयुष्य आहे. या आयुष्याची तर गॅरंटी नाही. आणि आपल्याला त्याचे काही, आपण तसं बेडर आहोत, तसं आपल्याला काही डर नाही कशाचा. का मरण्याची भीती वाटली तुम्हाला कधी? तुम्हाला मरण असं वाटतं का? वाटतं का तुम्हाला मरण असं? मग मी तेच सांगतो, मरण असं कुणाला वाटत नाही. पण मरण हे आपलं मुख्य तत्व आहे. जो उपजेते नाशे, नाशिले पुनरपी दिशे, हे घटिका यंत्र दैसे परिभ्रमेगा. जे उत्पन्न होतात त्याचा नाश होतच असतो, ठरलेला आहे. आणि जे जन्माला येतात ते मरतच. कितीतरी अशा मानव देहासारखा उत्तम देह, सुंदर देह, श्रेष्ठ देह तुम्हाला जगात कुठे पाहायला, विश्वात, त्रैलोक्यात, ब्रह्मांडामध्ये कुठेही असा देह पाहायला मिळायचा नाही. देव येऊन सुद्धा आपल्यापेक्षा कनिष्ठ आहेत. मानवापेक्षा त्याला असेल अमृत प्यायला. आम्ही चहा पित असू, पण ते काय पितात? अमृत पितात. मग आपल्यापेक्षा कनिष्ठ आहेत का ते? श्रेष्ठ आहेत देव. बरं, त्यांचं आयुष्य किती आहे? कोट्यावधी वर्षाचं आयुष्य त्यांचं. कोट्यावधी वर्षाचं आयुष्य आहे. आपलं किती आहे? आपलं कोण दिवस येईल काही सांग. आजचा चाललाय ते बरं आहे. उद्या काय होईल कोण जाणे. उद्याच्याला काय घडेल काही सांगता येत हो नाही आहे. बरं, याच्या आयुष्याची गॅरंटी नाही. आयुष्य फार मोजकं आहे. तरी या माणसाला कळेना. काय दारू पितात, दुनिया करतात, मरतात झालं आणि नरकाला जातात. कळानच या मानव देहाचं महत्व, अमोल मनुष्य देह आहे याचं महत्व कळेल लक्षात. म्हणून व्यर्थ घालवतात हा देह, व्यर्थ. त्यांना जर कळलं असतं तर मला वाटतं बाकीचं काही बोललंच नसतं. साधू संतांनी तेच सांगितलं. काय सांगितलं? बाकीचं बोलत राहा, नाव घ्या ना तर नका घेऊ, बोलत राहा. हरी बोला, हरी बोला, ना तरी अबोला. किती किती पटलं आपल्याला हे?
हरी बोला नातरी बोला. आपलं आयुष्य गेलं ना सगळं. किती पटलं आपल्याला हे. आपण बाकीच्या बद्दल आबोला धरतो का? आपला शहाणपणाच मिरवतो का नाही? आपला शहाणपणाच मिरवतो. असं की मी फार शहाण आहे असं दाखवायचं लोकांना आणि त्यांना शहाणपण शिकवीत राहायचं. पण आपण किती मूर्ख आहोत हे आम्हाला कळत. कारण या अमोल मनुष्य, कारण देह पुन्हा मिळणार आहे का? नाही, अमोल आहे. याचं महत्व मिळाला बाय चान्स, आता पुन्हा नाही. लक्षात ठेवा. आपण नेहमीच सांगतो, तुम्ही नेहमीच ऐकत असता. पुन्हा आता हा मनुष्य देह तो नाहीये. लक्षात ठेवा काय. आणि म्हणून या मनुष्य देहाचं महत्व जे आहे ते अपरंपार आहे, अमर्याद आहे. कितीतरी पुण्य करावं लागतं. बहुता सुकृते नरदेह लाधला, भक्तिमिन गेला अधोगती. बहुता सुकृते, खूप जन्म पुण्य केलं, खूप जन्म, तेव्हा हा मानव देह मिळाला. आम्हाला महत्व का वाटत नाही? तर अतिपरिचयात अवज्ञा. अतिपरिचयात अवज्ञा. अतिपरिचय वाईट, अतिपरिचय नको. नवीन महाराज आले की असं वाटतं की डोक्यावर घेऊन नाचो का कुठं घेऊन कुठं नाही. तर आपलं रोजच पाहतो आपण एकमेकांना. त्याच्यामुळे तसं काही महत्व वाटत. अतिपरिचय आहे ना, अतिपरिचय केव्हा तरी पाहायला म्हणजे बरं महत्व वाटत. रोजच पाहतो आपण, रोजच पाहतो. त्याच्यामुळं फारसं काही महत्व. तसं हा देह आपल्याला मिळाला म्हणून महत्व वाटत नाही. ज्याला मिळालं नाही त्याला त्याचं महत्व. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा, मृत्यूलोकी व्हावा. मोबाईल पाहिला. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा, मृत्यूलोकी व्हावा. नारायण नामे होऊ जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाव गीते, कीर्तनी अनंत. एका शिक्षकाने सांगितलं, शिक्षक बाई होती, तुम्हाला काय इच्छा आहे, काय आवडतं ते लिहा. आता कोणी काय लिहिलं, कोणी काय. तर पोरं आहे सगळे. एका मुलाने लिहिलं, मला मोबाईल आवडत नाही आणि त्याचा नाश हो. ते सगळ्यांचं ऐकलं, ते काही कोणाचं काय कोणाचं काय. पण हे पाहिल्यावर त्या बाईच्या डोळ्याला पाणी आलं. बाईनं विचारलं, असं का रे तू म्हणतोस? मोबाईलचा नाश व्हायला पाहिजे, त्याचं वाटोळं व्हायला पाहिजे. मोबाईलचं काय व्हायला पाहिजे? वाटोळं व्हायला पाहिजे, नाश व्हायला पाहिजे. तर असं का म्हणतोस? ते म्हणले, आमच्या घरामध्ये 4-5 माणसं आहेत. काय ते बाबा एका कोपऱ्याला, आई एका कोपऱ्याला, आजोबा एका कोपऱ्याला, आजी एका कोपऱ्याला, आणि सारखी त्यात बोट घालीत राहत. त्याला आवाज दिला तरी ऐकू येत नाही, बोलायचा तर पत्ताच. कोणाशी बोला, कोणाशी बोला, बोलायचं सुद्धा नाही. इतके त्याच्यात रममान झाले. काही दिवसांनी हा मनुष्य म्याड होईल, म्याड. कशामुळे?
मोबाईल सगळं वाटोळ केलं असेल तर पोरांचं केलं, पोरींचं केलं, शिक्षणाचं झालं, सगळी दुनिया भजन पूजन कीर्तन प्रवचन सगळ्याचं वाटोळ झालं मोबाईलच्या पायी. लोक मंदिरात यायला सुद्धा तयार हो नाही, ज्ञानेश्वरी वाचायला तयार, देवाचं नाव घ्यायला तयार, ज्ञानेश्वरी ऐकायला तयार नाही. इतके त्यात घडून गेले. पण एक लक्षात ठेव, विषय काय चालला? त्याग. केव्हा ना केव्हा तरी मोबाईल का सांगा तुमच्या बरोबर देणार नाही, बरोबर न्या रस्त्याने बोलायला असं म्हणतील का? कुठपर्यंत गेलात, कुठे गेलात, नाश्ता पाणी कुठे केलं, राहू द्या तुमच्या बरोबर मोबाईल. तेव्हा त्यागाला फार महत्व आहे. आणि त्यागाची महती भगवान अर्जुनाला सांगतात. कशाचा त्याग करायचा? सगळ्याचा त्याग करायचा. उद्या याचाही त्याग करायचा. हे सुद्धा आपलं नाही, आपण रोज पाहतो. तेवीचे वंडित्व अंगी आणि उबे उबगणे आगी, की तो दीप प्रभे लागी, द्वेष करील काही. अग्नी आहे अग्नी, आणि तो अग्नी देवीचे वन्यत्व अंगी. अग्नीच्या अंगामध्ये काय आहे? अग्नीच्या अंगामध्ये अग्नित्व स्वभाव सिद्ध आहे. अग्नित्व जे आहे हे स्वभाव सिद्ध आहे. म्हणून अग्नीच्या अग्नित्वाचा कंटाळा करील का? आणि कंटाळा केला तर काय होईल? राखोंडी. काय होईल? राखोंडी होईल. अग्नित्वाचा कंटाळा केला. दिवा आहे दिवा. दिव्याने जर आपल्या ज्योतिषी काय केला? द्वेष केला, जमेल का? प्रकाश कसा जमेल? ज्योतीमुळे प्रकाश आहे. दिवा कधीही ज्योतिषी विरोध करू शकत, त्याला दिवेपणा राहतच हो नाही. व्यवहारातली उदाहरणे आहेत. हिंग त्रासला घाणी, तरी कैसे सुगंधत्व आणि. हिंगाच्या ठिकाणी काय आहे? घाण आहे. घाण. तुम्ही ऐकलं नाही? आता नाही ऐकलं? तुम्ही लक्ष देऊन ऐकलं बघू कसं येतं म्हणजे. कधी कधी होतात, कधी कधी. पुन्हा ऐका. हिंग त्रासला घाणी, तरी कैसे सुगंधत्व आणि. द्रवपण सांडून पाणी केला हे ते. कळलं का? काय कळलं? हिंगाच्या ठिकाणी काय आहे? अजूनही ऐका. हिंग त्रासला घाणी, तरी कैसे सुगंधत्व. द्रवपण सांडून पाणी केलं आहे. हिंगाच्या ठिकाणी दुर्गंध असतो. लक्षात ठेवा. आपल्याला कशाचं काही कळत नाही. आपल्याला आपल्या नाकाला सुगंध दुर्गंध काहीच कळत नाही. काय? मला अनेक वेळा खिडकी लावून घ्यावी लागते, दार लावून घ्यावं लागतं. मला सहन होत नाही, डोकं दुखतं माझं. आणि हे लोक खातात राव, त्यांना घाण येत नाही का? नाही, त्यांच्या नाकाला पिनस रोग झालाय, त्यामुळे त्याला घाणीची घाण येत हो नाही. अहो नुसतं वास आलं तर आम्हाला सोसत नाही. या नरक्यांची काय परिस्थिती होत असेल हे त्यांना कळत नाही. किती दुर्दैव आहे. लक्षात ठेवा, दुर्दैव. काय? मला मुद्दा काय सांगायचा आहे? हिंग त्रासला घाणी, तरी कैसे सुगंधत्व आणि. म्हणजे हिंगाला त्रास वाटला पण लोक नावं ठेवतात आपल्याला.
हिंगाची फार घाण वास येतो म्हणून त्याने ठरवलं की व आपण आपल्याला चंदन अत्तराचा वास आला पाहिजे. येईल का? नाही ना. किती जरी प्रयत्न केले तरी हिंगाची घाण जाऊन त्याला सुगंध येणार नाही. पाणी आहे, पाण्याने ठरवलं ओलेपणा नको. व पाण्याचा मूळ स्वभाव आहे आर्द्रत्व, ओलेपणाला जर पाणी कंटाळलं तर मग ते पाणीच नाही राहिलं. मग त्याला पाणी म्हणता येणार? हो नाहीये. लक्षात ठेवा. तैसा शरीराचे नि आभासे नांदत जव असे तव कर्म त्यागाचे पिसे काहीसे तरी. तैसा शरीराचे नि आभासे नांदत जव असे जोपर्यंत तुम्हाला काही का वाटेना. तुम्ही मगच म्हटलं आम्हाला मरण असं वाटतच नाही कधी. नका का वाटणार, पण मरावं लागणार आहे हे विसरू नका. आपले मरण पाहिले मी डोळा. आपलं मरण नेहमी डोळ्यापुढे ठेवा. का ठेवावं याचं वर्ण तुम्हाला काय माहिती आहे का? आपलं मरण तुकोबराय म्हणतात. आपले मरण पाहिले मी डोळा. का म्हणतात असं? आठवण आहे. बरोबर. काय का म्हणतात बरं असं? तुम्ही सांगता का? का म्हणतात असं? आपले मरण आपलं मरण आपल्या डोळ्यापुढे ठेवा असं का म्हणतात? ते का म्हणतात असं? नाही. हा काय मरण म्हणजे काय होईल? म्हणजे कशाचं मरण महत्व कळेल. कारण एक दिवस मरण आहे. हा एक तर मरण आठवत आहे. सगळं गणित चुकीचं आहे. अहो मरण डोळ्यापुढं का ठेवायचं नाही माहित तुम्हाला. देव आठवावा म्हणून. कळलं का तुम्हाला? मरण डोळ्यापुढं असलं की नाव कोणाचं येतं? नवऱ्याचं का बायकोचं का सासू सासऱ्याचं का मेवणी मेवण्याचं कोणाचं नाव येतं? मरण म्हटलं की देवाचं नाव येतं. म्हणून आपल्या डोळ्यापुढे मरण ठेव. मरण ठेवलं की तुम्हाला नक्की देव आठवेल. मरण डोळ्यापुढे आहे आमच्या, नक्की देव आठवेल. तुम्हाला देव का आठवत नाही? तुम्हाला मरणच आठवत नाही ना. का वाटतं तुम्हाला मरण म्हणून देव आठवत. जर तुम्हाला मरण असं कळलं, तुम्ही जर मरणाची नेहमी आठवण केली तर तुम्हाला काहीच आवडणार नाही. तुम्हाला फक्त देव आवडणार, दुसरं काही आवडणार नाही आहे. कळलं का? शरीराचं आणि आभास आहे. विषय काय चालला? शरीर हे काय आहे? आभास. आभास हे लक्षात ठेव. जसं रज्जू सर्पाकार भासियले जगदंबर. दोरीवर सर्पाचा काय आहे? आणि आत्म्यावर जगाचं काय आहे? असं वाटतं का? पण वाटत नाही ना. हे तर दुर्दैव आहे. काय जगत भास आहे, लक्षात ठेवा. जगत नाहीच आहे. श्लोकार्घ्य प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभिः ब्रह्म सत्य जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव न परा. ब्रह्म सत्य जगन मिथ्या. हे सगळं काय आहे? खोटं आहे. आभास आहे सगळं, लक्षात ठेवा. नाहीतर आपण इथं सुई ठेवली नसती. सुई
जरी पोराने किती विनंती केली असती तरी सुई सुद्धा ठेवली नसती. पण तशी सोय नाही ना. हे तुमच्याकरता तुमच्या आमच्याकरता काय तुम्ही घेऊन जा तुमचं. पोरं सुद्धा फार शहाणी आली का आमच्याकरता काही नको. आमच्या सासऱ्याने भरपूर दिले का तुमचं तुम्ही घेऊन जाता तर मग ठेवायचं. हे तर कोण ठेवलं हो. काही नसतं ठेवलं तरी काही नसतं नेता आलं तरी एक गोष्ट नक्की नेली असते. काय नेलं असतं. काय नेलं असतं नाही असं ज्ञानेश्वर का हा बँक काही जरी नेता आलं नसतं तर बँकेची पुस्तकं नक्कीच नेली. नेता येत नाही घेऊन जा ना आमचं काय म्हणणं. आवाज माझं ते माझं तुझंही माझं. आणि काय ठेवलं असतं. आपण सगळे कौरवाची वंशावळी आहोत. दुर्योधनाने काय केलं नाही तर मेले असते का. बोलू नका बोलू नका. दुर्योधनाने जर ऐकलं असतं तर 97 कोटी लोक मेलेच नसते. भारतीय युद्धामध्ये किती लोक मेले. 97 कोटी लोक मेले. लक्षात जर त्यांनी दिलं असतं काही नको देऊ म्हटले 5 गावं दे 5 जणांना. त्यांनी काय शब्द वापरला माहिती आहे. सक्का भाऊ भावाला म्हणतो तुझ्या ताकद असेल तर कोर्टात जा. नाही जा काय काय करून घे. म्हणजे का मूर्खा उरावर बांधून निश्चित काय खाऊ देऊन त्याला तरी दिलं त्याच्या जरा. तेव्हा मी मुद्दा काय सांगतोय लक्षात ठेवा की दुर्योधनाने माझं तर माझं आहे पण त्यांचंही माझंच म्हटल्यामुळे वंशाला दिवा लावायला कोण राहिले नाही. दिवा लावायला सुद्धा सगळ्यांचं वजन वाटवलं झालं. कशा करता कळणार ना काय तैसा काही कळतं का नाही अजिबात. संगीता गंमत बघती त्यांचे डोके काय खोके का काय. खेळ मांडला. एकदा झालं दोनदा झालं उठून सांगितलं बावळ छाप निघूनही जायना. तैसा शरीराचनी आभास नांदत जव असे. शरीर हे आभास आहे. या आभासाला आम्ही सत्य मानले. सत्य तर काही नाहीच आहे. हे सगळं मिथ्याच आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार. पुढे काय म्हण वायर धार नवऱ्या विण कबाय खोवीन हरी विण. कोणाचं कोणाचं राहत नाही. मेलं ते गेलं सगळे आपला विषय. पुन्हा कोणी विचार सुद्धा काही आठवण त्याच्याकरता हे पितृपक्ष त्याच्या खात्री खायला येतं काय. त्याच्याकरता श्राद्ध त्याच्याकरता पुण्यस्मरण त्याच्याकरता अक्षय तृतीया हे कशा करता आहे. उगत त्या निमित्ताने तुम्हाला त्यांची आठवण व्हावी म्हणून हे. नाही तर आम्ही इतके बियमान जाते लक्षात ठेवा की आम्हाला कधी त्यांची आठवणच येत नाही. चला या निमित्ताने का होईना त्यांची आठवण स्मरण दिवस येते.
यात दुसरं काहीच नाही लक्षात. हे काय आहेत? स्मरण दिवस. म्हणून म्हटलं तैसे शरीराचे आभासे नांदत जव असे. या शरीराच्या आभासाने आम्ही जेव्हा नांदतो आहोत, आभासामध्ये नांदतोय आम्ही. तर कर्मत्यागाचे पिसे काहीसे नाही. मग विचार करा, आम्हाला मिथ्या देह जर मिथ्या वाटत नाही तर मिथ्या देहाचं मिथ्या कर्म ते तरी आम्हाला सत्य मिथ्या वाटेल का? नाही वाटत ना. देह तुम्हाला खरा वाटला का? खोटा वाटतो का? देह तव काय खरा, देह संबंधी पसारा, बुजगावणे चोरा, दिसे आईसे भासत असे. देह तव काय खरा, देह संबंधी पसारा. देह खरा आहे का? नवरा बायको खरे आहेत का? आई बाप खरे आहेत का? सोयरे धायले खरे आहेत का? घरदार धनद्रव्य सगळं कमी कमी होत. निदान इथं तरी बोलत मेहरबानी काय? मेहरबानी करून जास्त बोलू नका, नुसतं ऐकत राहा. तैसे शरीराचे आभास नांदत जव असे. या शरीराच्या आभासाने आम्ही नांदतो आहोत, नाही का? आम्ही जे सगळ्या गोष्टी वाईट करतो हे कशामुळे करतो? देह खरा म्हणून करत नाही, खोटा म्हणून करत नाही, देह खरा म्हणून करतो. जगण्याकरता आम्ही काय खातो? जगतातच का हो? अरे मरतातच सगळे. तुम्ही काय वाटताल ते जरी केलं तरी ज्यावेळी आयुष्य संपेल त्यावेळी मरावंच लागतं. जगण्याकरता काय काय आता नाही नाव घेत नाही, जाऊन द्या. नेहमीच ते कशा म्हणून सांगितलं की कर्मत्यागाचे पिसे काहीसे तरी. मग आम्हाला देह जर मिथ्या वाटत नाही तर देहाचं कर्म कसं मिथ्या वाटत? म्हणून ते सुद्धा आम्हाला ते कशाला त्याचं वेळ पाहिजे? त्या कर्माच्या त्यागाचं. भगवान म्हणतो प्रश्नार्थ काय? आपण लाविले टिळा म्हणून पुसोये वेळोवेळा. आपण गंध लावला तर ते वारंवार पुसतो. आपण पुन्हा चांगलं लावतो, पुन्हा पुसतो, पुन्हा चांगलं लावतो, पुन्हा पुसतो. पण एकाच्या कपाळाला टेंगुळ होते. आता ते कसं काय लागेल आणि कसं काय पुसेल? वेडावाकडाच एक निगंध काय म्हणेल? आपण लावी जे टिळा म्हणून पुसोये वेळोवेळा. चांगला आला की नाही पुसला, चांगला आला की नाही पुसला. पण ज्याच्या कपाळाला असं टेकाड आहे तो काय करेल? घाली फेरी निरळा का करूएगा. ते गंध पुसता येईल पण त्या टेकडाला काय करावं? ते घालवता येते का? ते नाही जाय डॉक्टरच्या बापा. ते डॉक्टरच्या बापालाही जात नाही तर राहिलं नसतं. कळलं का तुला? आपण लावी जे टिळा म्हणून पुसोये वेळो वेळा, मग घाली फेडी निटळा का करू का करूएगा. आणि आपण जर कपाळाला गंध लावला तर तो पुसता येतो, लावता येतो. पण जर कपाळच असं वाकडं तिकडं असेल तर कसं करावं? तर ते बदलावं का? तिथं वेल्डिंग करावं का? काहीच करता येत नाही ना. काय वेल्डिंग तर करावंच लागतं, तुला बिना नाही काही. पंच इंद्रिय ना, ज्या इंद्रियाने आपण भोग भोगतो ते इंद्रिय फुटतात. त्याचं फार मोठी कथा आहे. त्याच्या सोडून वेळ संपली आपली. काय त्या इंद्रियाला पोहरा म्हटले, पोहरा. आणि त्या पोहऱ्याने या संसाररूपी आडातलं विषयरूपी पाणी काढायचं. मग आता ती इंद्रिय कुठे टिकतात? विषय भोगता भोगता ते जीर्ण होतात. पाहून पाहून टीव्ही पाहून आम्ही कीर्तन पाहतो. कीर्तन पाहायचं मूर्खा.
कुठे चाललं ना कीर्तन पाहायला. कीर्तन पाहतात का? आम्ही टीव्हीवर कीर्तन पाहतो. मूर्खाची अवलाद आहे. टीव्हीवर कीर्तन पाहायचं का ऐकायचं असतं? काय कळलं का तुम्हाला? काय कळलं? पुष्कळच्या गोष्टी अशा आहेत, लक्षात ठेवा. आम्हाला कळतच नाही. आम्हाला काहीच कळत नाही. आम्ही त्याचा विचारही कधी करत नाही आहे. म्हणून म्हटलं किंवा विचार जर केला तर हे सगळं मिथ्या आहे का नाही? हे मिथ्या आहे, खोटं आहे सगळं, खरं नाही आहे. लटिका व्यवहार. म्हणून खोटं असल्यामुळे खरं असेल तर घेऊन जाता येतं. बरोबर, खरं तेवढंच जातं. खरं काय आहे? फक्त आत्मा खरा आहे. बाकी सगळं मिथ्या आहे. म्हणून तेवढा आत्माच परमेश्वराशी एकरूप होतो. बाकी सगळं इथंच राहत. का तर सगळं मिथ्या आहे, कल्पित आहे, खोटं आहे. पण खोटं कधी घेऊन जाता येत? खोटं कधी जात नाही आहे. म्हणून म्हटलं या ठिकाणी की मघाली फेरी निडळा का करू येगा. आणि म्हणून मनुष्याने निश्चित लक्षात ठेवावं की हे सगळं लक्षात नाही राहत, आपलं सोडून द्या. आता विषय आला म्हणून सांगावं लागतं. एवढंच की हे सगळं कल्पित आहे, मिथ्या आहे, आपलं काहीच नाही आहे. देहसुद्धा आपला नाही आहे. देहसंबंधी कुठं आपले असतील? आपला फक्त एक परमात्मा आहे. म्हणून नित्य देवाचं चिंतन करा. हे रोज सांगतो का? लक्षात राहतं? सांगतो एवढंच. मेहरबानी करून तुम्ही ऐकता, मी सांगत राहतो. मी सांगतो म्हणजे पदरचं नाही. माऊली जे सांगतात ते सांगतो. याचे किती परिणाम होतात ते तुम्हाला माहिती, मला काही माहिती. पण याचे परिणाम करून घेतले तर निश्चित ज्ञानेश्वरी ऐकल्यावर वाया जाणार, निश्चित उद्धार होईल. असं भगवान अर्जुनाला सांगता आहे. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पाहू. कुंडलिक वर्गा श्री ज्ञानदेव आकाश